नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील मधुबन पब्लिकेशनचं पुस्तक आहे, त्याच्यामधील तिसरा धडा शिकणार आहोत। मैत्री। मैत्रीचा अर्थ काय? फ्रेंडशिप। तर या धड्यामध्ये आपण आई आणि मुलाच्या मधील एक संवाद वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत। तो संवाद बेसिकली फ्रेंडशिपशी रिलेटेड आहे किंवा मैत्रीशी रिलेटेड आहे। So kids, today we are going to learn a lesson from year 6 Madhuban Publication Marathi book. This is the third chapter and the name of the chapter is Maitri, that is friendship. This is a conversation between a son and his mother regarding the friendship. Okay, so we need to read it to understand what exactly it's there. तर हा धडा वाचण्यापूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देणार आहे की जर तुम्ही आमच्या ह्या एमकेएस गुरुकुलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स मध्ये जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये ते शेअर करा। सबस्क्राइब यासाठी करा की तुम्हाला आमचे अपडेट्स मिळत जातील, तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल नवीन व्हिडिओसाठी आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही। तर आपण आता या धड्याला सुरुवात करूया। विवेक, अरे काय रे, बरेच दिवस झाले तुझा तो मित्र मनोज दिसला नाही। पूर्वी सारखा घरी यायचा, फोन करायचा, आता आहे कुठे तो? म्हणजे आई आपल्या मुलाला म्हणजे विवेकला, विवेक हे तिच्या मुलाचं नाव आहे, ती विवेकला विचारते की विवेक, अरे काय रे, बरेच दिवस झाले तुझा तो मित्र मनोज दिसला नाही। ओके, ती विचारते की विवेक, व्हॉट्स द मॅटर, युअर फ्रेंड मनोज यूज टू विजिट होम। ओके, पूर्वी सारखा घरी यायचा, यूज टू विजिट होम ऑफन, ऑफन म्हणजे सारखा, यूज टू कॉल फोन करायचा। ओके, सिन्स लॉंग टाइम, बरेच दिवस झाले, सिन्स लॉंग टाइम आय हॅवंट सीन युअर फ्रेंड मनोज। ओके, आता आहे कुठे तो? व्हेर इज ही नाव? आईला थोडी काळजी वाटली, कारण आईचा लक्ष असतो सगळ्या मुलांकडे, आपली मुलं काय करतात, कोणाबरोबर खेळतात, आता हल्ली हा मुलगा या मित्राबरोबर का खेळत नाही हे आईला बरोबर माहिती असतं, म्हणूनच तिने ते ऑब्झर्व केलं। शी हॅज ऑब्झर्व दॅट सिन्स सो मेनी डेज हर सन इज नॉट प्लेइंग विथ हिज वन ऑफ द गुड फ्रेंड मनोज अँड दॅट्स वाय शी वॉज आस्किंग हिम दॅट आय हॅवंट सीन युअर फ्रेंड मनोज हू यूज टू visit our home often and used to call us. Okay, now where is he? तिला विचारायचं की तो कुठे गेला? आई, अगं मी नाही बोलत त्याच्याशी आता। मग आता तो विवेक काय म्हणतोय की अगं आई मीन्स ओ माय मदर और ओ आई, असं आपण आईला उद्देशून बोलतो ना, तसं तो म्हणतोय की अगं आई मी नाही बोलत त्याच्याशी आता, सो आय एम नॉट टॉकिंग विथ हिम नाव। ओके, का रे, काय झालं? आईला थोडं आश्चर्य वाटलं, शी गॉट सरप्राइज अँड सरप्राइजली शी इज आस्किंग, का रे काय झालं? व्हॉट हॅपन? ओके, वाय यू आर नॉट टॉकिंग टू हिम, व्हॉट हॅपन? अगं त्या दिवशी आम्ही शाळेच्या मैदानावर फुटबॉल खेळत होतो ना, तर त्यानं मला मुद्दाम पाडलं, सगळे मित्र हसले मला, वाईट आहे अगदी तो। नाउ विवेक इज गिव्हिंग रिझन। Okay, that day we were playing on school ground. Okay, what they were playing? Football. We were playing football on school's ground. He has that time he has intentionally make me to fall down. Okay, त्याने काय सांगितलं की that day we were playing football on school ground. That time Manoj means he has intentionally make me to fall down. मुद्दाम म्हणजे intentionally, he has intentionally make me to fall down. सगळे मित्र हसले मला, all friends laughed at me. ते म्हणाले की त्याने मला पाडलं त्यामुळे सगळे मित्र हसले, all friends laughed at me. वाईट आहे अगदी तो, he is very bad. वाईट आहे अगदी तो। आता आई काय म्हणते ह्याच्यावर ते आपण बघूया। आई काय म्हणते, आईला लक्षात आलं की आपला मुलगा का बोलत नाही एवढ्या चांगल्या मित्राशी, पण तिने काय केलं, ती काय म्हणाली, अरे बाळा असं बोलू नये,
ओ माय डिअर, वन शुड नॉट स्पीक लाईक दिस. ती म्हणाली की अरे असं बोलू नये, खेळात असं चालायचंच. ओके. दिस थिंग्स हॅपन्स इन गेम्स, म्हणजे आपण जेव्हा खेळतो तेव्हा हे असं होतच असतं मित्रांमध्ये. ओके. दिस काइंड ऑफ और सच इन्सिडेंट्स हॅपन्स इन गेम. दिस टाइप ऑफ थिंग्स हॅपन्स इन गेम्स. असं एकदम का मैत्री तोडतं कुणी? डज एनीवन सडनली ब्रेक्स अ फ्रेंडशिप लाईक दिस? असं आपण तोडू नये ना, एवढ्याशा छोट्याशा कारणावरनं आपण चांगली मैत्री तोडू नये. सो शी वॉज टेलिंग दॅट डज एनीवन सडनली ब्रेक्स अ फ्रेंडशिप लाईक दिस. मला नको, आता त्यावर तो विवेक काय म्हणतोय की मला नको असला मित्र आहे, मी आता जाऊन नवीन मित्र शोधणार. तो काय म्हणतोय की आय डोंट वॉन्ट सच अ फ्रेंड, मला नको असला मित्र आई. आईला म्हणतोय की आय डोंट वॉन्ट सच अ फ्रेंड लाईक हिम. ओके. असला फ्रेंड मीन्स आय डोंट वॉन्ट सच अ फ्रेंड, मी आता जाऊन नवीन मित्र शोधणार. आय विल गो अँड सर्च न्यू फ्रेंड्स नाव. म्हणजे नवीन मित्र म्हणजे न्यू फ्रेंड्स. आय डोंट वॉन्ट दॅट फ्रेंड हू मेड मी फॉल अँड बिकॉज ऑफ हिम ऑल फ्रेंड्स लाफ्ड ॲट मी. सो नाव आय डोंट वॉन्ट सच अ फ्रेंड, आय विल गो अँड सर्च न्यू फ्रेंड्स. नवीन मित्र म्हणजे न्यू फ्रेंड. आता आईला लक्षात आलं की मनोज हा विवेकचा म्हणजे आपल्या मुलाचा चांगला मित्र आहे आणि एका छोट्याशा क्षुल्लक कारणास्तव आपला मुलगा त्याच्याशी असलेली मैत्री तोडत आहे. सो मदर रिअलाइज द रिझन फॉर नॉट टॉकिंग विथ मनोज. ओके. अँड शी वॉज ट्राईंग टू एक्सप्लेन हिम. विवेक, तू नवीन मित्रांशी मैत्री जरूर कर. जरूर मीन्स शुअरली. ओके. यू कॅन, शी वॉज टेलिंग हर सन दॅट विवेक, surely you make new friends. okay, surely you make new friends. पण मनोज सारख्या चांगल्या आणि जुन्या मित्राला कधी विसरू नकोस. But she is giving one advice to her son that don't forget good and old friend like Manoj. She was telling, surely you can make new friends. You will get also new friends, very good friends also you will get. But she is telling that don't forget a very good and old friend like Manoj. She was giving advice to him. But still Vivek was firm on his decision. नाही, पण मी नाही जाणार स्वतःहून त्याच्याशी बोलायला. पण तो काय म्हणाला की नो, आय विल नॉट गो बाय माय सेल्फ टू टॉक विथ हिम. स्वतःहून मीन्स बाय माय सेल्फ, त्याच्याशी बोलायला मीन्स टॉक विथ हिम. नो, ही वॉज टेलिंग नो, पण मी नाही जाणार. आय विल नॉट गो टू टॉक विथ हिम बाय माय सेल्फ. मग आई काय म्हणाली? मग आईला वाईट वाटत होतं कारण त्याचा एक चांगला मित्र होता, तो मनोज चांगला मित्र होता हे तिला माहिती होतं आणि एका छोट्याशा कारणास्तव त्यांच्यामधली मैत्री थोडीशी दूर गेली होती, त्यांच्यातली मैत्री तुटली होती. म्हणून आई प्रयत्न करत होती की त्याचा चांगला मित्र त्याच्यापासून दूर जाऊ नये. सो शी वॉज अगेन इन्सिस्टिंग, असं करू नकोस, डोंट डू धिस. तुला आठवतंय? मग आईने त्याला एका गोष्टीची, इन्सिडेंटची आठवण करून दिली. मनोज बरोबर झालेल्या एका इन्सिडेंटची आठवण करून दिली. आता तो इन्सिडेंट काय होता? डोंट डू दिस. तुला आठवतंय मागे एकदा तू शाळेतून घरी येताना चिखलात पाय पसरून पडला होतास. मागे एकदा म्हणजे काय? वन्स बॅक. ओके, वन्स बॅक तू शाळेतून घरी येताना वाईल कमिंग फ्रॉम द स्कूल चिखलात पाय घसरून पडला होतास. ओके, डू यू रिमेंबर? ती त्याला आठवण करून देते. तुला आठवते का? डू यू रिमेंबर वन्स बॅक while coming from school to home you slipped in mud. okay, that time, त्यावेळेला, तेव्हा, that time मनोज brought you home. मनोजने तुला घरी आणून सोडलं होतं. मनोजने तुला घरी आणून सोडलं होतं. that time मनोज brought you and left at home. चांगला मुलगा आहे तो. ही इज व्हेरी गुड बॉय. आईने त्याला एका इन्सिडेंटची आठवण करून दिली की ज्यामध्ये वन्स बॅक वाईल कमिंग फ्रॉम स्कूल टू होम यू स्लिप्ड इन मड अँड दॅट टाइम
मनोज ब्रॉट यू अँड लेफ्ट ॲट होम. चांगला मुलगा आहे तो, ही इज व्हेरी गुड बॉय. आता ह्या इन्सिडेंटची आठवण करून दिल्यावर काय झालं, विवेकला तो इन्सिडेंट आठवला. हो आई, आठवलं मला. येस मदर और हो आई, आय रिमेंबर्ड. मला आता आठवले. तू म्हणतेस ते पटलं मला. आय एम ॲग्री व्हॉट यू आर सेईंग. आय एम ॲग्री विथ यू मीन्स आय एम ॲग्री व्हॉट यू आर सेईंग. तू काय सांगतेस ते पटलं मला. पटलं म्हणजे आय एम ॲग्री विथ यू. व्हॉट एव्हर यू आर टेलिंग, आय एम ॲग्री विथ यू. जातो मी त्याला खेळायला बोलवायला. आय विल गो टू कॉल हिम फॉर प्ले. मीन्स he understood the mistake that Manoj was his very good friend, and because of a very small reason he fought with him and he was not speaking with him. But now after his mother's advice, he got to know the mistake. त्याला त्याची चूक कळली and he went to call him his best friend. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या जवळच्या मित्राकडून अशी एखादी छोटीशी गोष्ट घडली तर तुम्ही त्याला त्या छोट्याशा कारणाने तुमची मैत्री तोडता कामा नये. ओके. यू शुड नॉट ब्रेक युअर फ्रेंडशिप विथ युअर बेस्ट फ्रेंड और एनी गुड फ्रेंड बिकॉज ऑफ व्हेरी स्मॉल रिझन. तुम्ही कायम तुमची मैत्री टिकवायला पाहिजे. ओके. तर असा हा छोटासा पण खूप छान धडा आहे. ह्याच्यातून एक चांगला मेसेज दिलेला आहे की चांगल्या फ्रेंड्सना आपण टिकवायला पाहिजे. वी शुड नॉट ब्रेक अवर फ्रेंडशिप फॉर स्मॉल रिझन्स. तर तुम्हाला हा आता जे मी एक्सप्लेनेशन दिलं ते आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि आमच्या MK's गुरुकुलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.